पाहिजे ना. उशीर झालाय वाट बघायला. थांब थांब थांब. बर चला, पुढचा तास कोणाचा आहे? मराठीचा आहे सरनाईक मॅडमांचा. मग अभ्यास करताय ना? थोडेच दिवस राहिलेत बोर्डाच्या परीक्षेला. मॅडम काय काय कागदपत्र लागणार आहेत कॉलेजच्या ऍडमिशनला? अरे अजून परीक्षा तर संपू दे. मॅडम घरच्यांनी सांगितलं होतं की आजच्या आज विचारून घे म्हणून. तुम्ही जेव्हा कॉलेजला जाताय त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं की ते काय काय कागदपत्र लागणार. आणि हा फक्त शेड्यूल कास्ट वाल्यांनी जातीचा दाखला काढायला पाहिजे. आणि जी काही कागदपत्र लागणार ती ओरिजिनलच पाहिजे. आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर कळेलच की तुम्हाला. आता फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. बर, सगळ्यांनी आता फक्त अभ्यासाला सुरुवात करा. होय रे, तुमची जात कुठली आहे? मी मराठीचा आहे. जिराफ तू जिरत. आई, जात म्हणजे काय ग? कोण विचारलं रे तुला? मी विचारतोय, सांग की. बाळा, जात लय महत्वाची आहे. जात नाही तर काय बी नाही. मी या जाती कोणी पाडल्या आणि आपली जात हीच काय? मुला असं म्हणतात पहिला कामावरनं जाती ठरल्या जायच्या. देवाचं काम करायची मंदिरामध्ये ती बामण झाली. म्हणजे आपलं संरक्षण करायची ती क्षत्रिय झाली. आणि जी व्यापार धंदा करायची ती वैश्य झाली. आणि पडल ते काम करणारे, गावातला खेर काढणारे अशा माणसांना शूद्र म्हणायचे. आपण बी खालच्या जातीचं आहे बघ, शूद्र. मग आपल्या आधीची माणसं काय काम करतील? बाळा, आपल्या पिढीतली माणसं बुट्ट्या वळी तिथं. मग आता आपण कुठं बुट्ट्या बनवतोय? काय का शंभ्या, मी 10,000 रुपये भरायचं, तू फक्त 1,000 रुपये. होय, या खालच्या जातीवाल्यांना लयच बरं असते बाबा. आमच्या दादाने पण लय शिकलेला आहे, पण त्याला काय सरकारी नोकरी लागली नाही. त्याचाच एक मित्र होता खालच्या जातीचा, मुलका जड, आणि त्याला सरकारी नोकरी लागली. तुला पण लय बरं वाटत असेल ना खालच्या जातीला जन्माला येऊन? अरे बोल की, मी काय भूतासंग बोलायला लागलोय?
आमच्यात आणि तुमच्यात काय फरक असतोय रे? असतोच की फरक. आता फुलामध्ये गुलाबाचं फुल एक असते, झेंडूचं फुल एक असते. असतोच ना फरक. आता काय फाडलंस काय नाही फाडलंस काय काय फरक पडतो? ऍडमिशन झालंच ना तुझं. काय केलास? कुठे ठेवलास? जमीनला गेला हा? मला एक तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अरे जातीचा दाखला कुठे? मला जात नको आहे. आता काय आपण बुट्ट्या बनवतोय वय? मीच फाडून टाकलाय जातीचा दाखला.